नमस्कार. मी मुकुंद भालेराव तुम्हा सर्वांचे शिवसंकल्पमस्तू या ट्यूब वाहिनीवर मनःपूर्वक स्वागत करतो. आज वैशाख शुद्ध पौर्णिमा हा अत्यंत पवित्र दिन. आज सिद्धार्थ गौतम बुद्ध यांची जयंती. आज या संचयिकेची सुरुवात गौतम बुद्धांचे स्मरण करून व त्यांना आदरपूर्वक वंदन करून करूया. सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा आयुष्याचा प्रवास हा एक अद्भुत असा म्हणावा लागेल. जगातील प्रमुख धर्म अथवा पंथांपैकी ज्याचा जगभर प्रसार झाला त्यापैकी बुद्ध धर्म हा एक प्रमुख आहे. खरे तर भारतात तो स्वतंत्र धर्म मानण्यात येत नाही, तर तो सनातन हिंदू धर्माचाच एक भाग समजण्यात येतो. भारताबाहेर जसे की श्रीलंका, जपान, थायलंड, भूतान वगैरे देशात मात्र याला एक स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता आहे. आज भगवान बुद्ध यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. हा एकदम आगळा वेगळा असा दिवस आहे, कारण भगवान गौतम बुद्धांचा जन्म, त्यांना झालेला आत्मसाक्षात्कार व त्यांचे महापरिनिर्वाण एकाच दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध पौर्णिमेला झालेले आहेत. असा दुर्मिळ योग क्वचितच पाहावयास मिळतो. भगवान गौतम बुद्धांचे वर्णन जर एकाच वाक्यात करावयाचे झाले तर जग बदलणारा महामानव असे करता येईल. बुद्ध हे केवळ व्यक्तिमत्व नाही, तो मानवतेचा मार्ग आहे. मानव जातीच्या इतिहासात काही व्यक्तिमत्व अशी असतात जी काळाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जगाला दिशा देतात. अशीच एक महान विभूती, ज्यांनी राजवैभवाचा त्याग करून सत्याचा शोध घेतला, ज्यांनी हिंसेच्या जगाला करुणेचा मार्ग दाखवला, ज्यांनी दुःखमय जीवनाला शांततेचा दीप दिला, ते म्हणजे भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध हे महान व्यक्ती. कोण होते गौतम बुद्ध? गौतम बुद्ध हे जगातील महान तत्त्वज्ञ, धर्मसंस्थापक आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी, जे आजच्या नेपाळमध्ये आहे, तेथे झाला. त्यांचे मूळ नाव होते सिद्धार्थ गौतम. ते शाक्य कुळातील राजकुमार होते. वडील शुद्धोधन व आई महामाया. त्यांच्या जन्मानंतर ऋषींनी अशी भविष्यवाणी केली की हा बालक एकतर महान सम्राट बनेल किंवा महान संन्यासी बनेल. राजा शुद्धोधन यांनी सिद्धार्थाला दुःखापासून दूर ठेवण्यासाठी सर्व सुखसोयी दिल्या. त्यांचा विवाह अत्यंत सुंदर अशा यशोधरा यांच्याशी झाला व त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव होते राहुल. राजवैभव असूनही सिद्धार्थ अंतर्यामी समाधानी नव्हते. त्यांच्या मनात जीवनाचा अर्थ शोधण्याची तीव्र इच्छा होती व म्हणून त्यांनी वेगळा असा मार्ग शोधला व सर्व राजवैभव, संपत्ती या सर्वांचा मोह सोडून ते अरण्यामध्ये निघून गेले. भगवान गौतम बुद्धाच्या हृदयामध्ये एक अस्वस्थता होती. सत्य जाणून घेण्याची त्यांची प्रचंड अशी तीव्र इच्छा होती आणि म्हणून त्यांनी आपले राजवैभव, आपली संपत्ती, आपला राजमहाल, आपली पत्नी आणि आपला पुत्र राहुल या सर्वांचा त्याग करून ते अरण्यात गेले. अरण्यामध्ये त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि त्या घोर तपश्चर्येचा परिणाम म्हणजे शेवटी ते बुद्ध झाले. बुद्ध झाले म्हणजे काय झाले? संस्कृत मधील मूळ धातू आहे बुध, रूट वर्म. बुध म्हणजे बोधने, अवगमने, यापासून बुद्ध हा शब्द निर्माण झालेला आहे. बुद्ध याचा अर्थ जाणणे, जागे होणे किंवा प्रकाशित होणे असा होतो. बुध या धातूला क्त हा प्रत्यय लागून बुद्ध हा शब्द तयार होतो. बुद्ध या शब्दाचे मुख्य 3 अर्थ होतात. एक, जागा झालेला, अवेकंड. ज्याप्रमाणे मनुष्य झोपेतून जागा होतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या निद्रेतून जो पूर्णपणे जागा झाला आहे तो बुद्ध. प्रकाशित झालेला, एनलाइटन, ज्याला सत्याचे किंवा तत्वज्ञानाचे पूर्ण ज्ञान प्राप्त झाले आणि ज्याचे अंतर्मन ज्ञानाने उजळून निघाले आहे तो बुद्ध. ज्ञात म्हणजे नोन किंवा अंडरस्टूड, ज्याला बोध प्राप्त झाला आहे असा ज्ञानी पुरुष म्हणजे बुद्ध. भारतीय दर्शनांमध्ये बुद्ध ही केवळ एक व्यक्तीची ओळख नसून ती एक अवस्था मानली जाते. इट इज अ स्टेट ऑफ माइंड, ज्याने स्वतःच्या प्रयत्नांनी राग, द्वेष आणि मोह यावर विजय मिळविला आहे आणि ज्याला जीवनाचे अंतिम सत्य निर्वाण समजले आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला बुद्ध म्हटले जाते.
गौतम बुद्धांनी या अवस्थेला प्राप्त केले होते म्हणून त्यांना बुद्ध या नावाने संबोधले जाते. थोडक्यात सांगायचे तर ज्याला बोध प्राप्त झाला आहे आणि जो अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे आला आहे तो बुद्ध, त्याला गौतम बुद्ध म्हणतात. म्हणून बुद्धांचे नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध असे झाले आहे. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धांच्या नावामागे सिद्धार्थ लावतात. त्याचाही अर्थ पाहणे आवश्यक आहे. सिद्ध या शब्दाची उत्पत्ती आणि अर्थ अत्यंत सखोल असून तो भारतीय व्याकरण आणि दर्शनशास्त्र या दोन्ही दृष्टीने महत्वाचा आहे. या शब्दाची उत्पत्ती कशी झाली ते आता पाहूया. सिद्ध हा शब्द संस्कृतमधील शिध या धातूपासून तयार झालेला आहे. या धातूचा मूळ अर्थ आहे साध्य करणे, पूर्ण करणे किंवा यशस्वी करणे. शिध धातूला क्त हा प्रत्यय लागून सिद्ध हे रूप तयार होते. या शब्दाचे विविध अर्थ आहेत. पहिला, पूर्णत्व, अकॉम्प्लिश्ड, परफेक्टेड म्हणजे ज्याने आपले ध्येय गाठले आहे किंवा जो आपल्या कार्यात पूर्णत्वास पोहोचला आहे असा. आध्यात्मिक अर्थ, स्पिरिच्युअली एनलाइटन असा आहे ज्याने योग साधनेद्वारे अष्टसिद्धी प्राप्त केल्या आहेत आणि जो जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला आहे त्याला सिद्ध किंवा सिद्ध पुरुष म्हणतात. सांख्य आणि योग दर्शनानुसार सिद्ध तो आहे ज्याने प्रकृती आणि पुरुष यांच्यातील भेद जाणून कैवल्य प्राप्त केले आहे. थोडक्यात काय तर बुद्ध म्हणजे जो जागा झाला आहे तो, तर सिद्ध म्हणजे जो पूर्ण किंवा यशस्वी झाला आहे तो. गौतम बुद्धांचे विचार प्रथमतः पाली भाषेत ग्रथित केलेले आहेत. धम्मपद हे गौतम बुद्धांच्या तोंडातून बाहेर पडलेले विचारधन आहे. मुक्तीच्या शोधात असणाऱ्या मानसिकदृष्ट्या त्रासलेल्या साधकाला स्पष्ट व सरळ भाषेत जो उपदेश तो म्हणजे धम्मपद. हे अत्यंत शुद्ध व पवित्र असे ज्ञानभांडार आहे. धम्मपदामध्ये एकूण 28 प्रकरणे असून त्यातील माझ्या मते चित्तवग्ग मनाविषयी, भिक्खुवग्ग साधूविषयी आणि ब्राह्मण वग्ग म्हणजे पवित्र साधूविषयी ही प्रकरणे जास्त महत्वाची आहेत. श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात म्हणजे सांख्ययोगात अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव स्थित ही किम प्रभाषेत किम आस्थित व्रजेत किम. अर्जुनाच्या या शंकेचे निरसन करताना श्रीकृष्ण सांगतात, प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थम मनोगतान आत्मन एवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तद उच्यते. मानसिक तर्कवितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि त्याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट होते तेव्हा तो स्थितप्रज्ञ होतो. अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. हे स्थितप्रज्ञ व्यक्तीचे लक्षण वाचल्यावर धम्मपदातील वर उल्लेख केलेल्या 3 प्रकरणातील श्लोकांची आपल्याला प्रकर्षाने आठवण होते. गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचे 4 मुख्य बिंदू आहेत, अर्थात 4 आर्य सत्य आहेत. पहिले, दुःख आहे, देर इज अ पेन अँड देर विल बी अ पेन. 2, दुःखाचे कारण तृष्णा आहे, देर इज ऑलवेज अ रिझन फॉर पेन. 3, दुःख निवारण करणे शक्य आहे, पेन कॅन बी अवॉइडेड अँड रिमूव्ड. आणि 4 महत्वाचे, दुःख निवारणाचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग आहे, देर इज ऑलवेज अ वे टू रिमूव्ह पेन. भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 8 मार्ग सांगितलेले आहेत, दुःख निवारण्याचे 8 मार्ग. ते काय ते आपण आता पाहूया. पहिला, सम्यक दृष्टी, राईट ॲटिट्यूड. 2, सम्यक संकल्प, राईट डिटर्मिनेशन. 3, सम्यक वाचा म्हणजे राईट स्पीच, योग्य बोलणे. सम्यक कर्मे म्हणजे राईट डीड्स, योग्य ते काम करणे. सम्यक आजीविका, राईट वे ऑफ अर्निंग द लाईव्हलीहूड. 6, सम्यक व्यायाम, राईट एक्झरसाइज. 7, सम्यक स्मृती, राईट मेमरायझेशन. आणि सर्वात महत्वाचा शेवटचा म्हणजे 8वा आहे सम्यक समाधी, राईट मेडिटेशन. सिद्धार्थ गौतम ते बुद्ध, सिद्धार्थ गौतम बुद्ध ते बुद्ध एक अद्भुत प्रवास आहे. जीवन दुःखमय आहे हे समजून त्यांनी सत्य शोधाचा निर्णय घेतला
वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी पत्नी, पुत्र आणि राजसुखांचा त्याग केला. यालाच म्हणतात महाभिनिष्क्रमण. ते सत्याच्या शोधासाठी निघाले. 6 वर्षे कठोर तपश्चर्या केल्यानंतरही त्यांना समाधान मिळाले नाही. त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. बिहारमधील बोधगया येथे पिंपळाच्या अर्थात अश्वत्थ वृक्षाखाली ध्यान करताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. भारतीय परंपरेत पिंपळालाच अश्वत्थ वृक्ष म्हणतात व तो खूप पवित्र मानण्यात आलेला आहे. आणि विभूती योगात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की वृक्षांमध्ये मी अश्वत्थ वृक्षामध्ये वास करतो. ज्ञानप्राप्तीनंतर त्यांनी सारनाथ येथे प्रथम उपदेश दिला. यालाच म्हणतात धर्मचक्र प्रवर्तन. भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास 3 नावे प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. एक चार्वाक, दुसरे महावीर जैन आणि तिसरे सिद्धार्थ गौतम बुद्ध. आणि त्यामुळे या तिघांच्या विचारांचं वर्गीकरण आणि तुलनात्मक विवेचन करणं अत्यंत आवश्यक आहे. चार्वाक हा पूर्णतः भौतिकवादी होता. त्याला लोकायत दर्शन असं पण म्हणतात. चार्वाकाच्या मते जे डोळ्यांना दिसतं तेवढंच खरं आहे. मरणानंतर काहीही उरत नाही. त्यामुळे जोपर्यंत जगता येईल तोपर्यंत सुखाने जगा. एक श्लोक प्रसिद्ध आहे चार्वाकांचा, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनो कुतः. महावीर आणि बुद्ध हे दोघे अध्यात्मवादी पण अवैदिक. हे दोघेही भ्रमण परंपरेचे आहेत. चार्वाकांप्रमाणे ते केवळ भोगावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या मते जीवनाचा उद्देश दुःखातून मुक्ती मिळवणे आहे. महावीर कायाक्लेशांवर म्हणजे शरीराला कष्ट देऊन तप करणे यावर भर देतात. तर गौतम बुद्ध मध्यम मार्गाचा म्हणजे अति भोगही नको आणि अति त्यागही नको अशा मध्यम मार्गाचा पुरस्कार करतात. थोडक्यात सांगायचे तर चार्वाक हे देहवादी आहेत, तर महावीर आणि गौतम बुद्ध हे आत्मसंयमी निर्वाणवादी आहेत. त्यामुळे हे तिन्ही विचार प्रवाह अवैदिक असले तरी त्यांची जीवन पद्धती आणि ध्येये पूर्णपणे वेगळी आहेत. चार्वाक दर्शन हे भारतीय परंपरेतील सर्वात क्रांतिकारी आणि भौतिकवादी म्हणजे मटेरियलिस्टिक असं दर्शन मानलं जातं. यालाच लोकायत दर्शन असेही म्हणतात, कारण हे सामान्य लोकांमध्ये प्रचलित होते किंवा केवळ या लोकाबद्दल म्हणजे पृथ्वीबद्दल इहलोकाबद्दल विचार करते. अस्तित्ववाद म्हणजे एक्झिस्टेन्शियलिझम हा 20व्या शतकातील मानवी स्थितीचा अभ्यास करणारा एक अत्यंत महत्त्वाचा विचार प्रवाह आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमध्ये विशेषतः फ्रान्समध्ये हा विचार खूप लोकप्रिय झाला. तो विचार प्रवाह बराचसा गौतम बुद्धांच्या विचाराशी साम्य असणारा असा वाटतो. भगवान गौतम बुद्धांचे कार्य हे समाज कल्याणाशी खूप निगडीत असं काम आहे. त्यांच्या तत्वज्ञानाचा विचार केला तर त्यातून प्रामुख्याने समोर येणारे जे बिंदू आहेत ते आहेत अहिंसा, करुणा, समानता, जातीभेदाचा विरोध, अंधश्रद्धेचा निषेध आणि विवेकशील जीवन. त्यांनी स्त्रियांनाही भिक्खू संघात स्थान दिले होते आणि हे त्या काळात अतिशय क्रांतिकारी असे कृत्य होते. वयाच्या 80व्या वर्षी कुशीनगर येथे त्यांनी देहत्याग केला. यालाच महापरिनिर्वाण असे म्हणतात. आजच्या तणावपूर्ण जीवनात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे वाटतात, कारण त्याचा संबंध मानसिक शांती, संयम, करुणा, विवेक आणि शांततापूर्ण सहअस्तित्व पीसफुल कोएक्झिस्टन्स याच्याशी आहे. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे आस्तिक दर्शन आणि दुसरे आहे नास्तिक दर्शन. या 2 दर्शनातील फरक किंवा भेद हा देव यावर विश्वास ठेवणे किंवा न ठेवणे यावर अवलंबून नाहीये, तर वेद प्रामाण्य यावर अवलंबून आहे. वेद प्रामाण्य म्हणजे वेदांना मानणारे तत्वज्ञान व वेदांना न मानणारे तत्वज्ञान. भौतिक जगाला म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्ड तुच्छ व त्याज्य मानणे हे हिंदू धर्मात व बौद्ध धर्मात समान असे तत्व आहे. भगवान गौतम बुद्धांनी व्यक्तीने दररोजच्या आयुष्यात कसे वर्तन करावे म्हणजे कसे वागावे
याची आचारसंहिताच मांडलेली आहे. म्हणजे त्याला आपण मॉरल कोड ऑफ कॉन्डक्ट किंवा मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट किंवा आयडियल कोड ऑफ कॉन्डक्ट असं म्हणू शकतो. परंतु चार्वाकाचा रोख भोगवादाकडे, हेडॉनिझम असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल, त्याच्याकडे होता. सुखाच्या मागे धावण्याकडे, प्लेजर सिकिंग असा होता. अशी व्यक्ती विलासी, सुखलोलूप अशी असते. चार्वाक स्व यावरच पूर्ण भर देतो, म्हणजे सेल्फ, त्यावरच लक्ष केंद्रित करतो. पण त्यात उपभोग, प्लेजर सिकिंग हा प्रमुख उद्देश आहे. याच्या उलट भगवान महावीर व सिद्धार्थ गौतम बुद्ध हे जरी स्वतःकडे लक्ष देण्यास सांगत असले तरीही ते सुखलोलुपता सांगत नाही. ते भोगवादाकडे व्यक्तीला प्रवृत्त करत नाही, तर ते शुद्ध आचरणातून, प्युअर बिहेवियर, मुक्ती प्राप्त करण्याचा उपदेश करतात. दुःखापासून व वेदनेपासून मुक्ती यावर भर देऊन त्यालाच अंतिम ध्येय मानतात, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह. महावीर, जैन, गौतम बुद्ध, चार्वाक व युरोपियन अस्तित्ववादी पुनर्जन्म, रिबर्थ, देव, गॉड आणि मृत्यूनंतरचे आयुष्य म्हणजे लाईफ आफ्टर डेथ या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आदि शंकराचार्य जे गौतम बुद्ध व महावीर जैन यांच्या नंतर झाले, त्यांनी सुद्धा बौद्ध व जैन यांच्याप्रमाणेच आदर्श आचारसंहिता, आयडियल कोड ऑफ कॉन्डक्ट महत्त्वाची मानली आहे. परंतु केवळ वेदनेमधून व दुःखातून मुक्ती हे अंतिम ध्येय मानले नाही, तर खऱ्या अर्थाने मोक्ष ह्याला अंतिम ध्येय, अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह असे मानलेले आहे. भगवान गौतम बुद्धांचे विचार कालातीत आहेत. खास करून स्वातंत्र्योत्तर काळाकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की राजकारणी लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी बुद्धांचे अनुकरण करणारे व इतर धर्मांचे अनुकरण करणारे यांच्यामध्ये जाणून बुजून हेतुपुरस्सर तेढ व वैमनस्य निर्माण करण्याकरता ब्राह्मण व इतर लोक बौद्ध धर्मांचे पालन करणाऱ्यांचा द्वेष करतात, असा गैरसमज समाजात पसरवण्याचे खूप प्रयत्न केलेले आहेत. वास्तविकपणे खुद्द गौतम बुद्धांनी त्यांच्या धम्मपद या ग्रंथात अगदी शेवटचे ब्राह्मण वग्ग, द होली मॅन या प्रकरणात जवळपास 40 श्लोकांमध्ये तम अहम ब्रूमी ब्राह्मणम हे एकच ध्रुवपद वापरलेले आहे. म्हणजे मी त्यांनाच ब्राह्मण म्हणतो. त्याच्यात त्यांनी वर्तनाच्या बऱ्याच गोष्टी म्हटलेल्या आणि जो अशा प्रकारचे पालन करो त्याला मी ब्राह्मण म्हणतो. म्हणजे भगवान गौतम बुद्धांच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये ब्राह्मणाविषयी किती प्रकारच्या चांगल्या भावना होत्या हे त्यातून स्पष्ट होते. इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्यांनी सनातन धर्माचे पुनरुज्जीवन केले. पण त्यांनीही गौतम बुद्धांचा द्वेष किंवा तिरस्कार केलेला नाही. याच्या उलट शंकराचार्यांना बुद्ध अत्यंत पूजनीय वाटत असल्याने त्यांनी एका श्लोकात गौतम बुद्धांची स्तुती केलेली आढळते. तो श्लोक असा आहे: धराबद्ध पद्मासनस्थ अंगक्रियष्टी नियम्य अनिलम व्यस्तनासाग्रदृष्टी यास्ते कलो योगिनाम चक्रवर्ती सबुद्ध प्रबुद्धोस्तिनश्चक्रवर्ती. जो पुरुष भूमीवर पद्मासन धारण करून पाय स्थिर ठेवून श्वासाचे नियंत्रण करतो, दृष्टी नासिकाग्रावर स्थिर ठेवतो, जो कलियुगातील योगीजनांचा सम्राट आहे, तोच पूर्ण ज्ञानप्राप्त जागृत बुद्ध आहे आणि आमच्यासाठी तोच खरा चक्रवर्ती सम्राट आहे. येथे बुद्धांना केवळ धर्मोपदेशक नव्हे तर योगिनाम चक्रवर्ती, योग्यांचे सम्राट असे गौरविलेले आहे. प्रबुद्ध या शब्दाने बुद्धत्वाचा मूळ अर्थ स्पष्ट होतो. जो पूर्ण जागृत झालेला आहे, जो अज्ञानातून बाहेर पडलेला आहे, तोच बुद्ध. चक्रवर्ती हा शब्द पूर्वी सामान्यतः राजसत्तेसाठी वापरला जात होता, परंतु येथे आध्यात्मिक सार्वभौमत्वासाठी, सॉव्हरेनिटी और सुपिरियरिटी ऑफ स्पिरिच्युअलिटी या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे बाह्य जगाचा नव्हे तर आत्मराज्याचा सम्राट. हाच वरचा श्लोक असा तात्विक संदेश देतो की खरा सम्राट तो नसतो जो पृथ्वी जिंकतो, तर तो असतो जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो आणि म्हणूनच बुद्ध हे योगिनाम चक्रवर्ती ठरतात. या ठिकाणी एक गोष्ट मला उद्धृत करावीशी वाटते, ती ही की आजही सर्व हिंदू ब्राह्मणांसह दररोज देवपूजेचा जो संकल्प करतात तो पहिला म्हणजे आपल्या लक्षात येईल भगवान गौतम बुद्धांना सर्वजण किती महत्त्व देतात, किती आदर त्यांचा करतात. कृपया हा संकल्प लक्षपूर्वक
व शांतपणे ऐका. एक एक अक्षर त्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतो ते. श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दक्षिणापथि दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे रामाश्रमे स्वस्ति श्रीमन्नृपशालिवाहनशके एकसहस्रनवशत अष्टचतुर्विंशति परभावनाम संवत्सरे उत्तरायणे वैशाखमासे वगैरे. या संकल्पात बुद्धाला अवतार म्हटलेले आहे. कशाचा अवतार? श्री विष्णूंचा अवतार. बौद्धावतारे. तर भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध हे श्री विष्णूंचा अवतार आहे असे मानण्यात आलेले आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की समस्त हिंदू समाज सनातन हिंदू धर्म हा भगवान गौतम बुद्धांना श्री विष्णूंचा अवतार मानतो, इतका त्यांचा आदर करतो. मला वाटते गौतम बुद्ध झाले, सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले हे महत्वाचे. त्यांनी असं न सांगितलं नाही आणि कुठे असं लिहून पण नाही ठेवलं की मी बुद्ध धर्माची स्थापना केली आहे किंवा मी बौद्ध धर्माची स्थापना करत आहे. ही हॅज नॉट फ्लोटेड इन इझम, लिव्ह अपार्ट बुद्धिझम. इट्स पीपल who want shortcuts for obtaining salvation or becoming God or obtaining godhood. Everybody wants quick, fast, and without any efforts relief from pain and patience. Everybody wants quick solutions. सिद्धार्थ यांनी सिद्धत्व प्राप्त करून स्वतःच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून घेतला. स्वतःचे आयुष्य अर्थपूर्ण बनवले, कृतार्थ केले. बुद्ध हा शब्द कसा झाला हे आपण सुरुवातीला पाहिलंय. पातंजल योगसूत्रात सिद्ध या शब्दाचा उल्लेख आढळतो. त्यानुसार सिद्ध म्हणजे तो ज्याने योगसूत्रानुसार यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या मार्गाने प्रवास करून सिद्धत्व प्राप्त केलेले आहे. गौतम बुद्धाने बहुधा हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तच्छुभ्रम ज्योतिषाम ज्योतिस्तद आत्मविदो विदुः मुंडकोपनिषदामध्ये आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीस अत्यंत दैदिप्यमान आणि सुवर्णमय तेजोमंडळात चमकत असलेल्या निष्कलंक, शुभ्र आणि समस्त तेजांमध्ये श्रेष्ठ अशा ब्रह्माचे दर्शन घडते असे म्हटले आहे. गौतम बुद्धांना असे दर्शन सिद्धत्व प्राप्त केल्यानंतर निश्चितच झाले असावे असे मला वाटते. थोडक्यात काय तर माणसाचा आचार व विचार, थॉट्स अँड बिहेवियर कसा असावा याबाबत गौतम बुद्धांनी श्रीमद भगवद्गीतेतील विचारच मांडलेले आहेत. फक्त फरक इतका आहे की त्यांचा उद्देश दुःख मुक्ती, इमॅन्सिपेशन फ्रॉम पेन ऑर सफरिंग असा सांगितलाय, जो की भगवद्गीतेत परमेश्वर प्राप्ती व मोक्ष असा उद्देश म्हटलेला आहे. आज हजारो वर्षानंतरही बुद्ध जिवंत आहेत. मूर्तीमध्ये नाही तर विचारांमध्ये, करुणेमध्ये, शांततेमध्ये, मानवतेमध्ये. तणावग्रस्त आधुनिक जगाला आजही बुद्धाची गरज आहे, युद्धाची नव्हे. बुद्ध म्हणजे केवळ इतिहास नाही, तर बुद्ध म्हणजे भविष्याचा मार्ग आहे. जगाला शांततेचा मार्ग देणारा, दाखविणारा बुद्ध अलौकिकच म्हटलं पाहिजे. गौतम बुद्ध हे केवळ व्यक्तिमत्व नाही, तर ते मानवतेचे शाश्वत प्रकाश आहे. जर आपण एखाद्या बुद्धावर म्हणजे एखाद्या परिपूर्ण गुरुवर, आदर्श व्यक्तीवर किंवा बाह्य शक्तीवर अतिरिक्त अवलंबून राहिलो, आसक्त राहिलो व त्याचा त्याग केला नाही तर खरी प्रगती होणारच नाही. प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपण स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः स्वीकारतो. तुमचे जीवन दुसरे कोणू जगू शकत नाही. दुःख आणि संघर्ष हे विकासाचा भाग आहेत. परिपूर्ण गुरु किंवा अंतिम उत्तर अस्तित्वात नाही. स्वतःचा स्वीकार हा परिपूर्णतेपेक्षा महत्वाचा आहे. स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते. जीवनाची यात्रा हाच खरा गुरु आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात बुद्ध धर्मात जसे इतर जैन धर्मात दिगंबर व श्वेतांबर, वैष्णव शैव, ख्रिश्चन धर्मात कॅथोलिक प्रोटेस्टंट, मुस्लिम धर्मात शिया व सुन्नी पंथ निर्माण झाले, त्याचप्रमाणे बौद्ध धर्म लोकप्रिय बनविण्याच्या उद्देशाने
बौद्ध धर्मात महायान व हीनयान पंथ भारतात निर्माण झालेत. मूर्तीपूजा न करणारा हीनयान, तर बुद्धाला देव मानून त्याच्या मूर्तीची पूजा करणारा महायान अर्थात सर्वसमावेशक असा पंथ निर्माण झाला. याशिवाय जपान व इतर देशात आणखीही काही पंथ किंवा विचार प्रवाह निर्माण झाले असावेत. कितीही पंथ निर्माण झाले तरीही गौतम बुद्धांची मूळ शिकवण अर्थात अहिंसा, करुणा, समानता, जातीभेदाचा विरोध, अंधश्रद्धेचा निषेध आणि विवेकशील जीवन ही तत्वे मात्र समान आहेत. तसेच बुद्धांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी राईट ॲटिट्यूड, सम्यक संकल्प राईट डिटर्मिनेशन, सम्यक वाचा राईट स्पीच, सम्यक कर्म राईट डीड्स, सम्यक आजीविका राईट वे ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड, सम्यक व्यायाम राईट एक्झरसाइज, सम्यक स्मृती राईट मेमोरायझेशन आणि सम्यक समाधी राईट मेडिटेशन यामध्ये मात्र काहीही फरक कुठेही आढळत नाही. भगवान सिद्धार्थ गौतम बुद्धांना कुणी गुरु नव्हते. त्यांनी कुणालाही गुरु बनवलेले नव्हतं. कुठलाही मनुष्य त्यांना गुरु म्हणून भेटलेला नाही. त्यावरून एक प्रसिद्ध वाक्य प्रचारात आले, नोबडी कॅन टीच एनिथिंग टू एनीबडी बट एव्हरीबडी कॅन लर्न बिकॉज नो नॉलेज कम्स फ्रॉम आउटसाइड. भगवान गौतम बुद्धांना बाहेरून ज्ञान मिळालं नाही. त्यांना बोधिवृक्षाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले. पण सिद्धार्थ गौतम बुद्धांचा संदेश असा आहे की परमेश्वराने प्रत्येकाला अत्यंत शक्तिशाली असा आत्मा व मेंदूही दिलेला आहे व त्याद्वारे मनुष्य आपली दुःखे दूर करू शकतो व वेदनारहित आयुष्य जगू शकतो आणि तीच खरी मुक्ती आहे. किंबहुना बुद्धांनी त्यालाच मुक्तिपथ वे ऑफ इमॅन्सिपेशन असे मानले. भगवान गौतम बुद्ध पुनर्जन्म व जन्ममरणाच्या चक्रातून सुटका म्हणजे मोक्ष असे म्हणतच नाही आणि येथेच त्यांचा विचार प्रवाह व जीवनाचे तत्वज्ञान सनातन हिंदू धर्मापासून भिन्न असल्याचे जाणवते. आपण यापूर्वी श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ याविषयी चर्चा केलेली आहे. त्यात उत्तम आचरणाचा उल्लेख आहेच, पण तो केवळ वेदनेपासून व दुःखापासून मुक्ती एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर तो पुढे जाऊन खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त करण्याच्या मार्गावर चालण्याची पूर्वतयारी आहे. भगवान गौतम बुद्ध देखील तसाच पुरुष बनावे असे म्हणतात, परंतु ते दुःखापासून मुक्ती मिळवण्याकरता व त्याकरिताच ते अपदीय भव अर्थात स्वतःचा प्रकाश स्वतःच बना असे सांगतात. हे महत्वाचे आहे व हे आपण लक्षात ठेवले. गौतम बुद्धावरील ह्या संचयिकेचा समारोप करण्यापूर्वी माझ्याच गौतम बुद्धांवरील कवितेद्वारे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. बुद्धत्वाची साधना. जन्मतः ना तो बुद्ध होता, अंतर्मनी परिप्रकाशला, स्वांताच्या प्रांगणा तो स्वस्वरूपाशीच लढला. अंतःकरणी हिंसेच्या त्या ज्वाला प्रखर उमटल्या, ध्यानधारणा दिव्य करुणी प्रज्ञा ज्योती फुलविल्या. संघर्ष तो होता स्वयंभू, मागितली कुणाची ना साथती, देवाची केली अर्चना, न मागितले वरदान हे. अंतस्थलाच्या गर्भी शोधिले देवत्व ऐसे, अंतर्यामी सत्य गवसता, पेटले बुद्धत्वाचे दीपते. तपश्चर्याची तृष्णा अशी ती, पोहोचली भोगान पलीकडे, मुक्तीच्या अमृतासाठी तयाने जीवनेच्छा सोडली. परवान केली जगाची, तर्क जरी भासले अगम्य, चिंतनाचा मार्ग कठीण, साध्य केले सत्य परम. वृक्षातळी ध्यानस्थ बसला, अंतर्मुख पद्मासनी, मूलधारात होऊन जागृत, ऊर्ध्वमागे कुंडलिनी. भेटुनी ज्वाला मार्गे ती चक्रे, अंतरयात्रा प्रगटली, पंचमहाभूता सवेती, चतुर्दश लोके विरमले. वेदनांची ती प्रखर किरणे, सूर्यकोटी प्रगटले, निमिषात कोटी सूर्य ऐसे, अंतसृष्टीच उजळले. दिव्यसारे रंगानी मंगलस्तवन प्रगटले, पूर्वी कधी ना घडले असे, आत्मब्रह्म गवसले. मला खात्री आहे तुम्हाला ही संचयिका नक्की आवडली असणार. तुम्ही ही संचयिका तुमच्या मित्रांना व कुटुंबातील इतरांना पाठवू शकता. कृपया बेल व लाईक बटन दाबा व जर का तुम्ही आतापर्यंत या माझ्या वाहिनीला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. लवकरच भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ राहा,
शांत रहा व आनंदी रहा. धन्यवाद.